हरे कृष्णा। कोनु तत्कर्म राजर्षे नाभेर वाचरे पुमान अपत्यताम गाधस्य हरिशुद्धेन कर्मणाम। परीक्षित महाराज नाभी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्राचीन ऋषीमुनींची 2 श्लोक रचलेले आहेत. त्यापैकी एक असा आहे की नाभी महाराजांचे पूर्णत्व कोण प्राप्त करू शकेल, त्यांच्या कार्याची कोण स्पर्धा करू शकेल. त्यांच्या भक्तिमय सेवेमुळे भगवंतांनी त्यांना घरी पुत्ररूपाने प्रगट होणे मान्य केले. तात्पर्यामध्ये शुद्धेन कर्मणा हे शब्द महत्त्वपूर्ण आहे, कारण आपल्या कार्यांना जर भक्तिमय सेवेची जोड दिली नाही तर आपली कार्य त्रिगुणांनी प्रदूषित होतात. याचे स्पष्टीकरण भगवद्गीतेत करण्यात आले आहे. बघा, आपण भक्तिमय सेवेची जोड दिली तर योग्य आहे. अगर भक्तिमय सेवेची जोड नसेल ना तर ती कोणती कार्य अपूर्णच समजा. यज्ञार्थ कर्मणोन्यत्र लोकाय कर्म बंधना. केवळ भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ केलेले कर्म शुद्ध आणि त्रिगुणातीत असते. इतर सर्व कर्म तमरज असे सत्व ह्या त्रिगुणाने दूषित झालेली असतात. इंद्रिय तृप्तीसाठी केली जाणारी सर्व भौतिक कार्य दूषित असतात आणि नाभी महाराजांनी कोणतीही दूषित कार्य केली नाही. यज्ञ करीत असतानाही त्यांनी केवळ दिव्य कार्याचेच आचरण केले आणि परिणामी त्यांना साक्षात भगवंतच पुत्ररूपाने प्राप्त झाले. भगवंत जर पुत्ररूपाने प्राप्त व्हायला पाहिजे असतील तर आपल्याला नाभी महाराजांसारखं संपूर्ण व्रत करणं महत्त्वाचं आहे. आपण जर इंद्रिय तृप्तीसाठी जर कोणती अपेक्षा करत असू आणि त्या माध्यमातून जर कार्य करत असू तर ते अयोग्य समजले पाहिजे, कारण ते सत्व मध्ये गिनती न होता रज आणि तममध्ये गिनती होते. आणि ह्याच्यासाठी आपल्याला हमेशा लक्षात ठेवलं पाहिजे की सर्व कर्म आपण इंद्रिय तृप्तीसाठी केली जाणारी सर्व भौतिक कार्य दूषित असतात, कारण त्याच्यामध्ये आपण इंद्रिय तृप्तीसाठी करत असतो. परंतु इंद्रिय तृप्तीसाठी न करता भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ जी कार्य केलेली असतात ती योग्य. आणि त्या पद्धतीत नाभी महाराजाने केलेले कार्य आहे ते यज्ञ करीत असतानापी परंतु दिव्य कार्याचे आचरण केले. त्याने भगवंताचं आचरण केलं आणि परिणामी त्यांना साक्षात भगवंत पुत्ररूपाने प्राप्त झाले. हरे कृष्णा.